राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर यूनिवर्सिटी ने भीषण गर्मी को देखते हुए अगले वर्ष से ग्रीष्मकालीन परीक्षाओं के लिए परीक्षा केंद्रों की संख्या 120 से बढ़ाकर 250 करने का निर्णय लिया है। कुलगुरु डॉक्टर मणाली क्षीरसागर ने बताया कि बेहतर सुविधाओं वाले महाविद्यालयों को भी परीक्षा केंद्र बनाया जाएगा। साथ ही सभी परीक्षाएं केवल सुबह 8 से 11 बजे की शिफ्ट में आयोजित होंगे। विश्वविद्यालय ने सभी परीक्षा केंद्रों पर कूलर लगाने के निर्देश दिए हैं तथा इसके लिए आर्थिक सहायता भी दी जाएगी। विश्वविद्यालय की सभी परीक्षाएं 31 मई तक पूर्ण होंगी। अब तक 489 परीक्षाएं संपन्न हो चुके हैं, जबकि 48 परीक्षाओं के परिणाम घोषित किए जा चुके हैं। आता काय झालंय की मला थोडा अनुभव आता यायला लागलाय, त्याच्यामुळे मी असं काही बोलणार नाही। मी फक्त आपल्याला सांगते की आम्ही काही मॅन्युअली कोणाला आम्ही प्रश्नपत्रिका पोचवत नाही। त्याच्यामुळे आता कोणावर काय करायचं आणि काय नाही करायचं याच्यापेक्षा महत्त्वाचं हे आहे की विद्यापीठातनं कुठलंही मॅन्युअल डिस्पॅच जात नाही। आपण सगळे सुज्ञ आहात, त्याच्यामुळे आपण सगळे समजू शकता की याच्यात कोणाची चूक असेल। आता मी तुम्हाला काय म्हटलं, 100 आरोप रोज होतात ना, 101 वा नाही, आपण कसं आहे की मुलांचं नुकसान होऊ नये याची त्यांनी काळजी घेतली की 10-15 मिनिट उशीर झाला म्हणून मग त्यांनी 10-15 मिनिट त्यांना आणखीन वेळ दिला। मुलांचं नुकसान झालं नाही, मुलांची तक्रार आपल्याकडे आली नाही, नाही का। बाकी राहता राहिली गोष्ट नॅरेटिव्ह सेट करण्याची, तर त्याचं प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे। आणि तसं म्हणजे सांगायचं झालं तर मग असे आमच्याकडे पूर्ण डिफॉल्टर कॉलेजेसची यादी आहे की ज्यांचे सगळ्यांचे एक्झामिनेशन फॉर्म पण वेळेवरच येतात, मागितलेला डेटा कधीच वेळेवर येत नाही, एकदा डेटा दिला तो चूकच असतो, मग दुसरी तिसरी यादी येते की आता याच्याऐवजी हे मार्क्स घ्या, त्याच्याऐवजी ते मार्क्स घ्या। पण तशी पण मी फार स्पष्ट वक्ता म्हणून प्रसिद्ध आहे, त्याच्यामुळे आता मी नावं नाही सांगत, पण हे सांगते मी की आम्ही पण इथे खूपच जागरूकतेने काम करतो आणि कॉलेजेस हे स्वतः देखील बऱ्याच चुका करतात, ज्या ते खूप सिस्टमॅटिकली विद्यापीठाच्या माथी मारतात। पण ठीक आहे, आता चालायचंच। आपल्याला विद्यार्थी हिताचं काम करायचं आहे। आपण जर असे एकमेकांच्यावर जात राहिलो तर हे काही बरोबर नाही आहे। दिस इज नॉट अ मॅच्युअर्ड वे ऑफ वर्किंग। ठीक आहे, कालांतराने आपण सगळे आहात ना, आमचा आपल्यावर विश्वास आहे, आपण सगळे आहात म्हणून आपण विचारलं की असं झालं होतं का, आपल्याला आम्ही माहिती दिली की आम्ही इलेक्ट्रॉनिकली पेपर देतो बाबा। आता तुम्हाला कळलं। मला वाटतं इथे सगळेजण अपडेटेड आहे। माझ्या तोंडून ऐकायचं असेल तर मी सांगते, कारण मी पत्रकार परिषद बोलवलेली आहे, त्याच्यामुळे मी सांगते की ज्या वेळेला हे सगळं झालं त्यावेळेला ताबडतोब आम्ही कंप्लेंट केली। त्याचं सगळं व्हिडिओ फुटेज, आणखीन त्याचे सगळे फोटोग्राफ्स हे सगळे अवेलेबल होते, सगळ्या रील सगळीकडे फिरल्या, सगळे व्हिडिओज सगळीकडे सर्क्युलेट झाले, त्याच्यामुळे असं काही लपून राहिलं नाही। आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी कंप्लेंट केली त्या दिवशी तर आपल्या सगळ्यांनाही माहीत असेल की FIRची एक प्रोसेस असते आणि मग तेवढ्या वेळात सगळीकडे असं झालं की आम्ही FIR करणार नाही करणार वगैरे, पण पहिली स्टेप जी असते ती कंप्लेंट देण्याची असते, जी आम्ही त्या दिवशीची त्या दिवशी केली। मग दुसऱ्या दिवशी रात्री 11 वाजता तो FIR झाला आणि त्याच्या मधल्या कालावधीत आमच्याकडनं आम्ही फॉलोअप घेतच होतो की काय झालं, कारण ते निवेदन घ्यायला येतात, त्याच्यानंतर ते पंचनामा करायला येतात, त्याच्यानंतर त्याच्यावर ते आपल्याला वेगवेगळे डॉक्युमेंट्स मागतात। तर ही सगळी प्रक्रिया त्यांनी इन द मीन टाईम आमच्याकडनं करवून घेतली की आम्हाला निवेदनाची कॉपी द्या किंवा आम्हाला अजून काय तुमच्याकडे फोटोग्राफ्स असतील ते द्या, तर फुटेज असेल ते द्या। तर हे जे काही कुठल्या पण ॲप्लिकेशननंतर जे FIR दर्ज करण्यासाठी जी काही प्रोसेस असते ती प्रोसेस केली आणि मला असं वाटतं की आज गुन्हा झाला, ॲप्लिकेशन दिली विद्यापीठाने आणि उद्या रात्री 11 वाजेपर्यंत FIR झाला, म्हणजे मला वाटतं ठीकच असेल, म्हणजे इतकाच वेळ लागत असेल, कारण इतका याच्या आधी पण मी NUSIचं आम्ही केलं त्यावेळेला तर उलट आम्ही दुसऱ्या दिवशी ॲप्लिकेशन केली आणि तिसऱ्या दिवशी त्याचा FIR झाला। तर साधारण तेवढा पिरियड लागतो, कारण हे तर पहिल्यांदाच मी करते आहे FIR, त्याच्यामुळे मला 2 FIRवरनं असं वाटतं आहे की एवढा वेळ लागत असेल। नाही, आता कसा विषय आहे की आपण तर मुळात आपल्याला कोणी हे सांगतही नाही की ते 50 येणार आहे का, 100 येणार आहे का, 5 येणार आहेत। त्याच्यानंतर ज्या वेळेला ते आपल्याला परवानगी मागतात त्यावेळेला आपण जी वेळ देतो ती पण वेळ त्यांनी पाळायलाच पाहिजे असं पण नाही। एक तर खोटं बोलतात, सगळ्याच्या सगळे म्हणतात की इतके वाजताची वेळ दिली आहे, तितके वाजताची वेळ दिली आहे, जेव्हा की आपण वेळ पण दिलेली नसते। आणि मग त्याच्यानंतर आपल्याला हेही माहिती नसतं की किती लोक येणार आहेत, तर तुम्ही कशी काय सिक्युरिटी अरेंज करणार। आणि रोज माझ्याकडे 100 लोक येऊ शकतात म्हणून जर मी 100 सिक्युरिटी गार्ड्स लावले तर त्यांना पोषणं आणि त्याच्यात विद्यापीठाचे पैसे घालणं ते पण चुकीचं आहे। त्याच्यामुळे आल्या परिस्थितीला तोंड द्यायचं आणि ॲक्शन घ्यायची, जेणेकरून एकदा FIR झाल्यानंतर मग तो म्हणजे मला असं वाटतं की सगळ्यांनाच एवढं कळतं
की आता पुन्हा जमावबंदी वगैरे सगळे कलम असतातच, पोलिसांनी टाकलेले असतात. त्याच्यामुळे मला वाटतं एवढे सुज्ञ असतात लोक की त्यांना कळतं की आपण पुढे काय करायचं. आता हेच आता लोकशाहीमध्ये तर असंच होणार ना, लोकांना तुम्ही थांबवू तर शकणार नाही.